चल, काय बघितलं होतं आता कालच्या लेक्चरमध्ये? नंपाय टॉपिकला आपण स्टार्ट केलं होतं, बरोबर? पायथनमध्ये नंपाय लायब्ररीला आपण काल स्टार्ट केलं होतं. डेटा ॲनालिटिक्स, डेटा सायन्सची सगळ्यात मेजर लायब्ररी आहे, सगळ्यात फर्स्ट लायब्ररी आपण स्टडी करतोय ती आहे नंपाय. नंपाय स्टँड कशाने करते? न्यूमेरिकल पायथन. ठीक आहे. नंपाय काय करणार आहे? बेसिकली मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुमच्या डेटावरती परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. आणि तो जो डेटा आहे तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर असणार आहे? तुमचं ॲरेच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर असणार आहे, राईट? नंपाय मध्ये तुम्ही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता तुमच्या डेटावरून. सो तो डेटा आपण सगळ्यात पहिले कुठं स्टोअर करणार आहे? ॲरेमध्ये तुमचा डेटा स्टोअर करणार आहे. ठीक आहे. ॲरेमध्ये तुम्ही मॅन्युअली अशा पद्धतीने डेटा स्टोअर करू शकता, किंवा तुम्ही ॲरेमध्ये तुमचा जो CSV फाईलमध्ये डेटा असेल, एक्सेल फाईलमध्ये जो डेटा असतो त्याला आपण ॲरेमध्ये पुट करू शकतो, त्याला ॲरेमध्ये आपण इम्पोर्ट करून येणार आहे. सगळ्यात शेवटी जेव्हा आपलं नंपाय संपून जाईल तेव्हा मी तुम्हाला तो कन्सेप्ट शिकवेल, जिथं आपण एक्सेल फाईलमध्ये जे डेटा असतो, जो कॉलम्समध्ये डेटा असतो, त्या सगळ्या कॉलमचा डेटा पिक करून आपण एका ॲरेमध्ये त्याला पुट करून देणार आहे. असे डिफरंट ॲरेज आपण क्रिएट करू. किती टोटल ॲरेज क्रिएट होतील? डिपेंड ऑन नंबर ऑफ कॉलम्स. जेवढे एक्सेल फाईलमध्ये नंबर ऑफ कॉलम्स असतील तेवढे नंबर ऑफ ॲरेज आपण क्रिएट करू, आणि त्या कॉलममधला सगळं डेटा आणून कशामध्ये पुट करू? ॲरेमध्ये पुट करू. आणि एकदा की तो डेटा तुमच्या हातामध्ये आला की तुम्ही मग कोणतंही मॅथमॅटिकल ऑपरेशन, सगळे ऑपरेशन जे आपण शिकणार आहे आता या नंपायमध्ये, ते सगळे ऑपरेशन्स तुम्ही त्या कॉलमवरती परफॉर्म करू शकता. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला काय शिकवतोय? ॲरेचे ऑपरेशन्स, नंपायचे ऑपरेशन्स, नंपाय लायब्ररीचे फंक्शन्स, मेथड्स, आणि जेवढे पण ॲट्रिब्यूट्स असतील, फंक्शन्स असतील, मेथड्स असतील, त्याचे ऑपरेशन्स असतील, ते तुमच्यासमोर मी मांडून ठेवणार. ठीक आहे. सो सुरुवात केली ती आपण काल नंपायला. नंपायमध्ये आपण ॲरेला मेजरली स्टडी करणार आहे. सगळे ऑपरेशन्स आपले नंपायचे ॲरेवरती परफॉर्म होणार आहे. ॲरे काय होतं? बेसिकली तुमचं होमोजिनियस डेटा सेट. होमोजिनियस डेटा सेट, बरोबर? ॲरेमध्ये तुम्ही एकच प्रकारचा डेटा तुम्ही सेव्ह करू शकता, म्हणजे एकच डेटा टाईपचा डेटा तुम्ही ॲरेमध्ये पुट करू शकता. एक तर तुम्ही इंटिजर करा, एक तर तुम्ही फ्लोट करा, स्ट्रिंग करा, तुम्हाला पाहिजे तो डेटा. बुलियनचा डेटा स्टोअर करा, मग फक्त बुलियन डेटा टाईपचा डेटा सेट आला पाहिजे. बुलियनचा डेटा कोणता असतो? ट्रू आणि फॉल्स, म्हणजे फक्त ट्रू आणि फॉल्सच डेटा ॲरेमध्ये स्टोअर आहे. इंटिजर काय? सगळे नंबर्स जे विदाउट डेसिमल पॉईंट्स आहे. फ्लोट कोणते? विथ डेसिमल पॉईंट. स्ट्रिंग कोणते? कोट्सच्या आतमधले डेटा. सो ते सगळं डेटा तुम्ही ॲरेमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. ठीक आहे. मल्टिपल डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करण्याचा अलाउड आहे. डुप्लिकेट डेटा पण तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता, बट सिंगल डेटा टाईपचा डेटा जाणार आहे. आपले बाकीचे जे लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी आहे हे हेट्रोजिनियस डेटा असतात. होमोजिनियस डेटा आणि हेट्रोजिनियस डेटा. होमोजिनियस म्हणजे सिंगल आणि हेट्रोजिनियस म्हणजे मल्टिपल. आता ॲरेला क्रिएट कसा करायचं? व्हेरिएबल बनवायचं. त्या व्हेरिएबलला तुम्हाला काय पाहिजे ते नाव द्या, इक्वल टूची साईन लावा. त्याच्यानंतर NP डॉट, NP काय? बेसिकली नंपाय. आपण इम्पोर्ट केलेली लायब्ररी नंपायची. इम्पोर्ट केलेली लायब्ररी नंपाय, त्याला एक स्मॉल नेमने डिनोट केलंय, अलाइस क्रिएट केलंय. त्याच्यासाठी काय स्मॉल नेम दिलंय? मी त्याला निक नेम दिलंय NP म्हणून. त्या NPचा यूज करून मी काय करतोय? तुम्ही इथं NP यूज करा, किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही नंपाय पूर्ण वर्ड लिहा आणि डॉट करून ॲरे लावा. दोन्हीपैकी तुम्हाला जे पाहिजे ते यूज तुम्ही करू शकता. तर NP डॉट ॲरे, ॲरेच्या आतमध्ये, ॲरे फंक्शनच्या आतमध्ये काय करतोय? मी एक लिस्ट पास करतोय. काय पास करतोय? लिस्ट पास करतोय. हा लिस्टचा फॉर्मॅट आहे, राईट? स्क्वेअर ब्रॅकेट्स. त्या लिस्टमध्ये मी मल्टिपल डेटा टाकून दिलेला आहे, पण सिंगल डेटा टाईप आहे. मल्टिपल डेटा आहे, सेपरेटेड बाय कॉमा आहे, पण सिंगल डेटा टाईप आहे. एवढाच कन्सेप्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे नंपायमध्ये. ठीक आहे. मग 1 2 3 4 5 आहे, प्रिंट केला आहे ॲरेला. तुम्ही इथं बघू शकता कसं प्रिंट झाला होता. ॲरे मध्ये कॉमा नाही आलेला आहे. ॲरे कसं डेटा आलेला आहे? रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ॲरेला डेटा प्रेझेंट करायचा. तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये ॲरेचा डेटा तुम्हाला रिप्रेझेंट करून घ्यायचा आहे. ही जर का लिस्ट आली असती तर लिस्टमध्ये डेटा कसा आहे? मी तुम्हाला इथं दाखवलं होतं, कॉमासोबत आलं होतं, बरोबर? पण ॲरेचा डेटा कसा आला? ही काय आहे तुमची? एक सिंगल रो आहे आणि मल्टिपल कॉलम्स आहेत. रो किती आहे? 1. कॉलम्स किती आहे? 5. बरोबर? हा झाला तुमचं 1D ॲरे. 1D ॲरेमध्ये सिंगल लिस्ट तुम्ही पास करता. त्याच्यानंतर आपण गेलतो ॲरेमध्ये. तुम्ही टपलला पण पास करू शकता. तुम्ही टपलला पण ॲरे फंक्शनच्या आतमध्ये पास करू शकता. तुमचा डेटा सिम्पली ॲरेमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. 10 20 30 40 पास केलं होतं, तो सुद्धा ॲरेमध्ये कन्वर्ट होईल. इथं आपण काय पास केलं होतं? लिस्ट. इथं आपण काय पास केलं आहे? टपल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मी 0D म्हणजे 0 डायमेन्शनल ॲरे कसं क्रिएट करायचं ते दाखवलं होतं. 0 डायमेन्शनल ॲरे क्रिएट करण्यासाठी एक सिंगल डेटा पास करायचा. एक सिंगल डेटा, रोज आणि कॉलम्स इथं रिप्रेझेंट नाही झाले पाहिजे. मल्टिपल डेटा पास नाही करायचा. ॲरे फंक्शनच्या आतमध्ये सिंगल डेटा पास करा. तो सिंगल डेटा प्रिंट होईल, पण त्याची क्लास काय आलेली? टाईप आपण चेक केलं होतं, नंपाय डॉट एन डायमेन्शनल ॲरे, म्हणजे 0 डायमेन्शनल ॲरे.
त्याच्यानंतर 2D ॲरे पण आपण शिकलेलो आहे. 2D ॲरेमध्ये तुम्हाला रोज आणि कॉलमच्या फॉर्ममध्ये डेटाला स्टोअर करा. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमच्या फॉर्ममध्ये 2 डायमेन्शनल ॲरे तुमचं क्रिएट होईल, म्हणजे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशनच्या फॉर्ममध्ये तुमचा डेटा हे होणार आहे. सो त्याच्यासाठी आपण काय पास केले होते, एक लिस्ट क्रिएट केली होती, एक मेन लिस्ट होती. त्या मेन लिस्टच्या आतमध्ये सब लिस्ट आपण पास केले. ते सब लिस्टमध्ये आपण रोज पास केलेले होते. हा होती माझी फर्स्ट रो, हा सेकंड, थर्ड आणि फोर्थ रो. कॉलम सेट आहे, जेवढा डेटा तुम्ही पास करणार तेवढे नंबर ऑफ कॉलम्स. पण रोज या सब लिस्टवरती डिपेंड आहे. ही फर्स्ट सब लिस्ट, सेकंड सब लिस्ट, थर्ड सब लिस्ट आणि फोर्थ सब लिस्ट. त्याच्यामध्ये काय रोज आणि कॉलम्स. ठीक. आता ह्याचं डायमेन्शन काय झालेलं आहे, 2D ॲरेचं डायमेन्शन काय झालं इथं, 4 रोज आहे, 4 × 3 म्हणजे 4 रोज अँड 3 कॉलम्स. आणि त्याचं जर का तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं 4 × 3 तर तुम्हाला आन्सर काय भेटणार 12. आणि तर 12चा काय अर्थ असतो, या ॲरेची लेंथ किती, या ॲरेमध्ये टोटल डेटा किती प्रेझेंट आहे, 12 डेटा प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर 3D ॲरे पण तुम्हाला शिकवलं होतं. 3D ॲरेमध्ये काय करणार तुम्ही, लेयर्सच्या फॉर्ममध्ये 2D मॅट्रिक्स क्रिएट करत जाणार. लेयर्सच्या फॉर्ममध्ये 2D मॅट्रिक्स म्हणजे असं ॲरे क्रिएट करायचं आहे ज्या ॲरेमध्ये नंबर ऑफ 2D मॅट्रिक्स असतील. हा तुमचं पहिलं 2D मॅट्रिक्स आहे बरोबर, 1 ते 12. इथं बघा हा तुमचं फर्स्ट 2D मॅट्रिक्स होता, इथं तो पण पहिल्या 2D मॅट्रिक्समध्ये. मग अजून एक 2D मॅट्रिक्स सेम आपण इथं क्रिएट केले लेयर्समध्ये. ही तुमची पहिली लेअर आहे, ही तुमची कोणती लेअर आहे, सेकंड लेअर. लक्षात घ्या 3D मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ 2D मॅट्रिक्स तुम्ही क्रिएट करणार. असे नंबर ऑफ 2D मॅट्रिक्स तुम्ही क्रिएट करू शकता. त्याला क्रिएट करण्यासाठी काय पद्धत आहे, पहिले तर तुमची मेन लिस्ट आहे ती फिक्स आहे. मेन लिस्टच्या आतमध्ये नंबर ऑफ 2D मॅट्रिक्सला प्रिंट करायचं आहे. सपोज ही माझी पूर्ण 2D मॅट्रिक्सचं फॉर्मॅट आहे, तर मी या पूर्ण 2D मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटला घेतलं, कॉपी केलं आणि इथून मी इथं पेस्ट केलेलं आहे. कुठून, इथून इथपर्यंत. बघून घ्या सेम फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट आणि हा फॉर्मॅट. फक्त लावलंय इथं एक कॉमा आणि त्याच्यानंतर परत हा सेम फॉर्मॅट इथून पुढं पेस्ट केलं. आणि म्हणजे हा 2D मॅट्रिक्स क्रिएट झाला आहे, सॉरी हा 2D ॲरे क्रिएट झाला, हा 3D ॲरे क्रिएट झाला, बरोबर ना. त्याचं डायमेन्शन आपण चेक केलं ना, त्याचं डायमेन्शन एन डीम तुम्हाला शिकवलं होतं ॲट्रिब्यूट. तो एन डीम तुम्हाला काय सांगते बेसिकली, हा कोणता डायमेन्शनचा ॲरे, 2D ॲरे का 3D ॲरे. कसं चेक करणार म्हणजे, असं अरे तसं तर म्हणतोय एन डायमेन्शन ॲरेने आपल्याला सांगितलं ना की हा जो ॲरे क्रिएट झालेला आहे तो 2D ॲरे, तो 3D ॲरे. बेसिक मॅथमॅटिक्सचा कन्सेप्ट पण तोच सांगतोय. रोज अँड 2 कॉलम्स जेव्हा असेल तो 2D ॲरे, जेव्हा तुम्ही लेयर्सच्या फॉर्ममध्ये डेटाला प्रिंट करणार तो 3D ॲरे होऊन जाणार. त्यालाच 2D म्हणतात. सिंगल ॲरे म्हणजे एक सिंगल डेटा, सिंगल लाईनमध्ये तुमचा डेटा असेल, जिथं सिंगल रोज असेल फक्त डेटामध्ये, तो झालं 1D ॲरे. कुठेही जा 1D ॲरे असेच क्रिएट होणार. 0D ॲरे, 0 डायमेन्शनल ॲरे, जिथं रोज आणि कॉलमचा कन्सेप्टच नाही, एक सिंगल डेटा फक्त, तो झाला. 2D मध्ये मल्टिपल रोज मल्टिपल कॉलम्स पाहिजे, तो झाला 2D डायमेन्शनल. आणि 3Dचा कन्सेप्ट काय, ज्याच्या 3D मॅट्रिक्समध्ये मल्टिपल 2 डायमेन्शनल ॲरेजला क्रिएट करा, मल्टिपल 2 डायमेन्शनल मॅट्रिक्सेसला तुम्ही प्लॉट करा. तर इथं तुम्ही मल्टिपल 2 डायमेन्शनल ॲरेज प्लॉट केले. हा तुमचं पहिलं 2D ॲरे होतं, हा तुमचं सेकंड 2D ॲरे होतं. म्हणजे 3D ॲरे काय, कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल 2D ॲरेज. समजलं, ठीक आहे. 3D समजा 3D कसं करणार. आणि इथं लेयर्स इंटू रोज इंटू कॉलम्स, आणि तुम्ही मल्टिपल 2D लेयर्स क्रिएट करता. तुम्ही जे लेयर्स क्रिएट करता ते लेयर्स कोणते, 2D मॅट्रिक्सचे लेयर्स आहे बेसिकली, बरोबर. आता एन डायमेन्शनल ॲट्रिब्यूट काय होतं, तुम्हाला डायमेन्शन सांगणार कोणत्या डायमेन्शनचा ॲरे तुम्ही क्रिएट केलेलं. बेसिकली ॲरेवरती आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो. 0, 1, 2, 3 ॲरे तुमच्यासमोर प्रिंट झालेले, 0 डायमेन्शन, 1 डायमेन्शन, 2 आणि 3. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं पण डायमेन्शन इथं देऊ शकता. स्वतःचं डायमेन्शन पण तुम्ही इथं पास करू शकता, np.array, आणि त्या ॲरेच्या मध्ये काही अशा पद्धती. ॲरे जसं पास केलंय त्याच्यानंतर जर का तुम्हाला तो कन्वर्ट करायचा असेल 5th 5D ॲरेमध्ये, सो त्या केसमध्ये तुम्ही 5D ॲरेला पण इथं डिफाईन करू शकता. असे तुम्ही 10 द्या, 15 द्या, ते तुमचा ॲरे असं बिग होत जाणार, तेवढे नंबर ऑफ ब्रॅकेट्स त्याच्यामध्ये ॲड होत जाणार. फोल्डी मध्ये
एक ब्रॅकेट कमी होईल आणि 4D मध्ये तो प्रिंट होईल. आता इथं तू सिंगल दिलेला आहे, ह्याच्यामध्ये तू मल्टिपल 2D मॅट्रिक्स पण देऊ शकते, ह्याच्यामध्ये तू मल्टिपल 3D मॅट्रिक्स पण देऊ शकते, तो 4D मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. मल्टिपल तुम्ही 4D मॅट्रिक्स द्या, तो 5D मध्ये कन्वर्ट होईल. आपल्याला 4D मॅट्रिक्सची गरज नाही आहे, आपण 3D पर्यंतच येऊन ऑपरेशन्स परफॉर्म करणार. आपला डेटा आपल्याला ह्याच्यामध्येच अरेंज करायचा आहे. हे तुम्हाला फक्त कन्सेप्ट होतं, अजून डीपमध्ये जायचं असेल तर. नाही तर तुम्हाला मी डायरेक्ट 4 डायमेन्शनल आणि 5 डायमेन्शनल ॲरे पण प्लॉट करून दाखवले असते ना, जर का त्या कन्सेप्टला शिकायचं असतं. चल समजलं इथपर्यंत ॲरे कसं क्रिएट होणार होतं. चल पुढं जाऊ आता. ॲरेमध्ये तुम्ही सिंगल डेटाच फक्त पास करणार आहे, पण जर का तुम्ही व्हायोलेट केलं रूल, म्हणजे की तुम्ही रूल ब्रेक केला, ठीक आहे, तर त्या केसमध्ये एरर येतोय का डेटा कन्वर्जन होणार आहे ते चेक करायचं आहे आता. ठीक आहे, व्हेरिएबल बनवतोय, चेक करायचं आहे. काय आता ॲरे 7 इक्वल टू NP डॉट ॲरे. काय करतोय मी आता, नीट लक्ष द्या. लिस्ट बनवतोय परत एकदा, त्याच्यामध्ये डेटा आता पास करतोय 1, 2, 3, 4, काय पास करतोय 25.36. लक्षात येत आहे, रूल ब्रेक झाला. ॲरे जो आता क्रिएट होणार, ॲरे काय सांगत होता, एकच डेटा टाईप पाहिजे. इथं किती डेटा टाईप्स आले, 2 आले, एक आहे इंटिजर, एक आहे फ्लोट. तर आता बघा कसं प्रिंट होणार. ते तर तुम्हाला मी एंडिंगच्या मदतीने दाखवतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक ॲट्रिब्यूट तुम्हाला दाखवलं होतं. हां ठीक आहे, अशा पद्धतीने पण तुमचे ॲरे क्रिएट होणार आहे. जर का एकपेक्षा जास्त डेटा टाईप पास झाले, एक तर तो फ्लोटमध्ये असेल, नाही तर तो स्ट्रिंगमध्ये होणार. ओके, आता अजून तुम्ही क्रिएट करू शकता ॲरेला बाय युझिंग झिरो कन्सेप्ट. कोणतं, झिरो ॲरे पण तुम्ही क्रिएट करू शकता. झिरो ॲरेचा अर्थ काय, की तुमचा जो ॲरे असणार आहे तो सगळे त्याच्या आतमध्ये जेवढा डेटा असेल तो सगळं झिरोनी फिल होणार. एकच डेटा असेल तुमच्याकडं झिरो. कसं क्रिएट करणार आपण त्याला, NP डॉट पहिले फंक्शन ॲरे 9 इक्वल टू NP डॉट झिरोज नावाचं तुमच्याकडे फंक्शन्स आहे. झिरोज नावाचं फंक्शन तुमच्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे. आता नीट लक्ष द्यायचं आहे, या झिरोजमध्ये तुम्हाला तुमचं शेप डिफाईन करायचं आहे, तुमचं डायमेन्शन तुम्हाला डिफाईन करायचं आहे. कोणता ॲरे क्रिएट करायचं त्याचं डायमेन्शन आपण इथं डिफाईन करू. मी सिम्पल दिलं इथं 5, फक्त पास केलेलं आहे 5. प्रिंट करतोय, काय प्रिंट करतोय आता, ARR. तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट कोणतंच क्रिएट झालेलं आहे,
1D ॲरे क्रिएट. मी 5 इथं पास केलं होतं 5, त्यांनी काय क्रिएट केलं 0.0.0. आता जर का तुम्ही म्हणताय मला 2 डायमेन्शनल ॲरे क्रिएट करायचं आहे, बरोबर, आता झालं 1 डायमेन्शनल ॲरे तुमचा, सगळे 0 डेटा आलाय तिथं. सगळं 0 डेटा आलेलं आहे. आता np डॉट झिरोज 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये शेप डिफाईन करायचा. कोणत्या पण याच्यामध्ये तुम्ही शेप डिफाईन करू शकता. शेप डिफाईन करणं म्हणजे काय, तुमच्या डायमेन्शन्स डिफाईन करणं, कोणता ॲरे तुम्हाला क्रिएट करायचं. ठीक आहे. सो शेपमध्ये मी काय देतोय 2,3. काय देतोय 2,3. याचा अर्थ काय, 2D ॲरे क्रिएट करा, बरोबर. 2D ॲरेज तुम्ही क्रिएट करणार, 2 रोज आणि 3 कॉलमचा ॲरे इथं क्रिएट होणार. 2/3चं तुमचा ॲरे क्रिएट होईल, म्हणजे 2 डायमेन्शनल ॲरे इथं क्रिएट होणार आहे. तर जेव्हा याला रन करतोय तर बघू शकता आला तुमचं 2 रोज आणि फर्स्ट जो डेटा आपण पास करतो तो रिप्रेझेंट करतो रोजला, सेकंड डेटा जो पास होतो तो रिप्रेझेंट करतो कॉलम्स, म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज. सेम तुम्हाला जर का 3 डायमेन्शनल ॲरेला जायचं असेल तर np डॉट झिरोज. आता ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या, डायमेन्शन्स काय होते, तुम्हाला डायमेन्शन्स पण शिकवलं होतं 3D मध्ये. काय असतं डायमेन्शन्स, लेयर्स इंटू रोज इंटू कॉलम्स. सो ह्याच्या आतमध्ये सपोज मी देतोय 2,2,3. झालं तुमचं 2 लेयर्स आणि 2/3चा मॅट्रिक्स इथं क्रिएट. 2 लेयर्स दिले होते. पहिलं लेयर काय होतं माझं, इथून इथपर्यंत पहिलं लेयर आहे. पहिल्या लेयरमध्ये किती रोज आहे, 2 रोज आहे, 3 कॉलम्स आहे. सेकंड लेयरमध्ये पण 2 रोज आणि 3 कॉलम्स आहे. सो हा तुमचा झालं 1D, हा झालं तुमचा 2D आणि 3D. कळतंय, झिरोज ॲरे. झिरोज ॲरेचा अर्थ काय की बाय डिफॉल्ट पायथन सगळे डेटाच्या जागी झिरोजला फिल करून टाकतो. सेम तसंच आहे तुमच्याकडं, हाच कन्सेप्ट कॉपी करतोय आणि वन्समध्ये पेस्ट करतोय. काय करतोय, झिरोजला वन्समध्ये, सगळे झिरोजला कशाने रिप्लेस होईल, 1नी. वन्स पण एक फंक्शन आहे जे की बाय डिफॉल्ट कोणती व्हॅल्यू फिल करणार, 1 व्हॅल्यू फिल करणार. काय अशा पद्धतीने नोट डाऊन करा.
मला असेल तर समजलं वन्स आणि झिरोज ॲरेज कसे क्रिएट होणार. आता बाय डिफॉल्ट इथं तुम्ही एक कन्सेप्ट बघू शकता की जो डेटा आलेला आहे तो फ्लोटच्या फॉर्मॅटमध्ये बाय डिफॉल्ट पायथन फ्लोटमध्ये डेटा स्टोअर करतो, बरोबर. याचा डेटा टाईप काय असणार आहे, फ्लोट असणार. सो मला ह्याचं डेटा टाईप काय करायचं आहे, चेंज करून टाकायचं आहे. मला काय करायचं आहे, ह्याचा डेटा टाईप काय करायचं आहे, चेंज करायचं आहे. तर मी काय करणार, एन पी डॉट वन्स नावाचं माझं फंक्शन आहे, एन पी डॉट वन्स नावाचं माझं फंक्शन आहे. त्या वन्स नावाच्या फंक्शनमध्ये मी डेटा पास केलेला आहे, कॉमा करून मी यूज करणार एक ॲट्रिब्यूट, त्याचं नाव आहे डी टाईप आणि इक्वल टू करून मी सेट करून देणार इंटिजर. सेम हां, पुढं होतं आपण. मी तुम्हाला काय सांगितलं, जर का तुम्हाला तुमचं ॲरेचा डेटा टाईप चेंज करायचं आहे, तुम्हाला जर का तुमच्या ॲरेचा डेटा टाईप चेंज करायचा आहे, सो त्या केसमध्ये जो फंक्शन आहे, ॲरे फंक्शन आहे, वन्स फंक्शन आहे, त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला डी टाईप इक्वल टू इंट, डी टाईप इक्वल टू फ्लोट, डी टाईप इक्वल टू स्ट्रिंग असं पास करायचं. स्ट्रिंगला डिनोट करायचं STR, बुलियनला डिनोट करायचं बुल, BOOL. हां, टूडीला पास करा, पास कुठं केलं आहे, झाला. सगळ्याला करू शकता, काहीच अडचण येणार नाही. आता मी स्ट्रिंगमध्ये करतो, हे बघा STR मध्ये करू. याला कशामध्ये गेला सगळा डेटा, कोट्समध्ये गेला, कळतंय. डी टाईप ॲट्रिब्यूटला पण समजून घ्या. तुम्हाला दोन ॲट्रिब्यूट शिकवले, एक आहे एन डायमेन्शनल, ND मी इक्वल टू तुम्ही तुमचं डायमेन्शन सेट करू शकता, आणि एक तुम्हाला ॲट्रिब्यूट शिकवले डी टाईप इक्वल टू, त्याच्यामध्ये डेटा टाईप पास करायचा, इंट, फ्लोट, STR आणि बूल. अजून एक ॲट्रिब्यूट तुम्हाला शिकवलं होतं NDIM नावाचं. 3 ॲट्रिब्यूट्स आपले कव्हर झाले. हे तुम्हाला डायमेन्शन सांगायचं, इथून तुम्ही डायमेन्शन चेंज करू शकता बाय युझिंग NDIM इक्वल टू 5 असं, आणि ह्यांनी तुम्ही तुमचा डेटा टाईप ॲरेचं चेंज करू शकता. कळतंय. कोणत्या पण ॲरे, हां आहे फुल एक आहे. झालं ना. फुल म्हणजे काय, जसं झिरो सगळ्या जागेवरती झिरो फील होतं, 1 फील होतं, असं सर्व एखादा स्पेसिफिक नंबर असेल त्यांनीच माझं पूर्ण ॲरे फील झाला पाहिजे, तर त्याच्या पण आपल्यासाठी फंक्शन. कसं क्रिएट करणार त्याला, आता परत बनवा. A = 10 इक्वल टू NP डॉट, आता आहे त्याचं नाव फुल, FULL, राऊंड ब्रॅकेट्स लागणार, त्याच्या आतमध्ये पास करा. पहिले तर तुमचं शेप पास करायचं आहे, तुम्हाला जो शेपचं ॲरे बनवायचं आहे तो शेप. सपोज मी इथं काय देतोय, 2x3, 2x3चं शेप दिलं आहे. मग द्यायचं आहे कॉमा, आणि तुमचं जो व्हॅल्यू आहे ती इथं पास करा. सपोज मी देतो इथं 5, तर त्या केसमध्ये काय होईल, पूर्ण जो माझा ॲरे आहे, तो कशाने फिल होईल, 5ने फिल होईल. झालं तुमचं 5ने फिल पूर्ण. 1D बनवायचं आहे,
तर हा काढून टाका आणि नंबर पास करा. सपोज मी देतोय 10, तर काय होईल, टोटल 10 एलिमेंट्स 1D मध्ये क्रिएट होतील. सेम 3D साठी हा फॉर्मॅट आहे डायमेन्शनचं, त्याला फॉलो करा. कळतंय? त्याच्यामध्ये डेटा टाईप चेंज करायचं असेल तर डेटा टाईप चेंज करा. आता फुल फंक्शननी बाय डिफॉल्ट इंटिजरमधूनच घेतलेलं, तर त्याला फ्लोटमध्ये बनवायचं असेल तर डी टाईप इक्वल टू फ्लोट पास करा. स्ट्रिंगमध्ये करायचं असेल तर डी टाईप इक्वल टू str करा. काही गोष्टी बाय डिफॉल्ट सेट असतात, त्याला मी पण चेंज नाही करू शकत. आता आहे तुमचं आयडेंटिटी मॅट्रिक्स, पण तुम्ही क्रिएट करू शकता. मॅथमॅटिक्सचाच कन्सेप्ट आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स, जिथं डायगोनलमध्ये 1 आपण फिल करणार. काय फिल करणार आहे आपण डायगोनल्समध्ये? 1 असं फिल करणार. त्याच्यासाठी तुमच्याकडं फंक्शन आहे np.i नावाचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पास करतोय 3 प्रिंट ARR1. तुम्ही बघू शकता बाय डिफॉल्ट त्यांनी 3 इथं क्रिएट केली. डायगोनलची साईज त्यांनी काय घेतली, बरोबर 3 1ची साईज घेतली. इथं जर का मी 4 दिलं, डायगोनलची साईज काय झाली, आय मध्ये तुम्हाला डायगोनलची साईज तुमची डिफाईन करायची. डायगोनल म्हणजे तर तेवढे नंबर ऑफ वन्स बरोबर आहे. 10 करा तो 10x10चा मॅट्रिक्स बनेल. 10 वन्स एका लाईनमध्ये. सॉरी, मॅट्रिक्स नका म्हणू, ते माझ्या नोटमध्ये ते ॲरेच आहे बेसिकली, पण मॅट्रिक्सच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंटेशन आहे ना त्याचं. कोणचं? काय रे, 2D ॲरे, फक्त रोज आणि कॉलम्स आहे. चेक करायचं आहे का? कशाला तू कशाला म्हणते, बघ मी चेक करून टाक ना तू डायरेक्ट. आलं 2चा अर्थ काय, 2 डायमेन्शनल आहे. हां, एकच रो. याच्यामध्येच अजून एक तुम्हाला वर्जन आहे. ठीक आहे, जसं आयचं यूज करून बाय युझिंग आय फंक्शन, तसंच एक आहे आयडेंटिटी फंक्शन पण आहे स्वतःचं, त्याला पण तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे,
सेम कोड आहे, काहीच फरक नसणार या कोडमध्ये, सेम कोड आहे ॲज इट इज, फक्त आय रिप्लेस होणार तुमचं आयडेंटिटी. बघा सेम ॲज इट इज मॅट्रिक्स परत एकदा प्रिंट झालं. क्रिएट केलं असेल तुम्ही सक्सेसफुली दोन, पण आता डिफरन्स काय आयमध्ये पण आणि आयडेंटिटीमध्ये, दोघांचं वर्किंग तर सेम आहे. मग का पायथननी दोन वेगवेगळे फंक्शन्स इंट्रोड्यूस केले, का पायथननी दोन वेगवेगळे फंक्शन्स तुमच्यासमोर आणून ठेवले. सो डिफरन्स, आयडेंटिटी फंक्शनमध्ये एक सिंगलच व्हॅल्यू पास करू शकतात, एक सिंगल व्हॅल्यू तुमची पास होणार, आणि एक जेव्हा सिंगल व्हॅल्यू तुमची पास होईल तर बरोबर तेवढं 4x4चा मॅट्रिक्स इथं क्रिएट होणार. आयमध्ये पण जेव्हा सिंगल व्हॅल्यू पास होईल तेव्हा 4x4चा मॅट्रिक्स क्रिएट होईल. बट सपोज मी आयमध्ये स्वतःचे 2D मॅट्रिक्सचे शेप दिले, काय देतोय मी देतोय 2,4. 2,4चा अर्थ काय असतो, 2 रोज 4 कॉलम, बरोबर. सो जेव्हा मी याला रन करतोय, सो तुम्ही बघू शकता त्यांनी 2 रोज आणि 4 कॉलम्स बनवलेले आहे, आणि इथं डायगोनल कुठं क्रिएट केलेलं आहे त्यांनी, सुरुवातीला. ही गोष्ट लक्षात घ्या, इथून पुढे तुम्हाला डायगोनल इथं दिसणार नाही. हां इथं 12 करायचं होतं. हां इथं बघा आय आणि आयडेंटिटीमधला डिफरन्स. आयडेंटिटीमध्ये एक सिंगल व्हॅल्यूज फक्त पास करता येते, एक सिंगल नंबरच पास करायचा. जो सिंगल नंबर आयडेंटिटी फंक्शनमध्ये पास होईल, पायथन त्याला बरोबर तेवढ्या 4x4चा मॅट्रिक्स, 3x3चा जो नंबर पास होईल तेवढ्या रोज आणि कॉलमचा मॅट्रिक्स इथं क्रिएट होईल. बट आयमध्ये तुम्ही सिंगल नंबर पण पास करू शकता, आयमध्ये पण सिंगल नंबर पास होईल. जेव्हा सिंगल नंबर पास होईल तेव्हा पायथन बाय डिफॉल्ट रोज अँड कॉलम्स तेवढे क्रिएट करते. बट जर का तुम्ही शेप दिलं प्रॉपर 2,4 जसं मी दिले, त्या केसमध्ये तो 2 रोज 4 कॉलमचा डेटा बनवेल, आणि तिथं ते सुरुवातीपासून डायगोनल घ्यायला स्टार्ट करेल, आणि जिथं स्टॉप होईल तिथं एंड पण होईल. कन्सेप्ट लक्षात घ्या. दोघांचं काम सेम, काहीच फरक नाही आहे आय आणि आयडेंटिटी. फक्त फरक एवढंच आहे की आयमध्ये तुम्ही स्वतःचा शेप डिफाईन करू शकता, आयडेंटिटीमध्ये स्वतःचा शेप डिफाईन करणं अलाउड नाही. एक सिंगल नंबर पास करा, तेवढे रोज आणि कॉलम्स तुमचे क्रिएट होतील. सो असे पण तुम्ही ॲरेज क्रिएट करू शकता. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त ॲरेज कसे क्रिएट करायचे 1D मध्ये, 2D मध्ये आणि 3D मध्ये तेच शिकवतोय आपण. पुढचं फंक्शन परत बनवा. कायच बनवायचं आपल्याला, अजूनही ॲरेज बनवतोय आपण विथ एम्प्टी फंक्शन. आता परत ॲरे बनवतोय, त्याला नाव देतोय 13 np डॉट ॲरे, सॉरी np डॉट एम्प्टी. ठीक आहे, याच्या आतमध्ये काय द्यायचंय तुम्हाला, शेप द्यायचंय. मी देतोय 2,2 सिंपल 2x2चा मॅट्रिक्स बनवतोय. काय डेटा येईल याच्यामध्ये, आतापर्यंत आपण जे मॅट्रिक्स बनवले तिथं डेटा पास केलं किंवा काही फंक्शन्समुळे डेटा फिल झाला. सुरुवातीपासून बघू काय शिकवलं तुम्हाला मी. इथं झिरोजमध्ये काय बाय डिफॉल्ट 0 ॲड होतील सगळे, वन्समध्ये काय बाय डिफॉल्ट वन्सनी फिल होईल. फुल फंक्शन काय सांगत होतं, तुम्ही व्हॅल्यू द्या, ते सगळे व्हॅल्यू आम्ही फिल करू. आय काय सांगत होतं, डायगोनलमध्ये मी 1 करतो, बाकी सगळे व्हॅल्यू 0. बरोबर ना, डायगोनलमध्ये तुमचं 1 डेटा आणि बाकी सगळे व्हॅल्यू 0. असंच असतो ना आयडेंटिटी मॅट्रिक्स डायगोनलमध्ये. आय फंक्शन आणि आयडेंटिटी फंक्शन दोघांचं वर्किंग सेम. डायगोनलमध्ये 1s आणि रिमेनिंग प्लेसेस फिल होणार 0. बरोबर. पण आता एम्प्टी काय करणार आपल्यासाठी, इथं तर कोणता डेटा पण नाही. मी फक्त मॅट्रिक्सची साईज देतोय, इथं मी फक्त मॅट्रिक्सची साईज दिलेली 2x2, म्हणजे 2 रोज आणि 2 कॉलम्स तयार करा. टोटल किती डेटा येईल त्याच्यामध्ये, 4 डेटा येईल. 2 × 2 4. त्यांनी बाय डिफॉल्ट काय येत आहे
आता काय घेतलंय 0. अजून बघायचे व्हेरिएशन्स. काय घेतलंय एमटीचं काम असतोय तो दरवेळेस तुमचे नंबर बदलत राहणार. काही पण नंबर्स इथं पुट केले जाऊ शकतात. 10 आले, आता काय आलं परत चेंज कर. आता काहीच देत नाही. एमटी फंक्शन तुमचा ॲरे पूर्ण एमटी ठेवणार किंवा फिल करणार त्याच्या मनाने. आउटपुट विल बी डिफरंट ॲट एव्हरी टाइम. असं आहे सिम्पल त्याचं डेफिनेशन. आउटपुट नेहमी दरवेळेस वेगवेगळं तुम्हाला दिसेल. आपण नाही करणार त्याला यूज. दाखवतोय तुम्हाला फक्त. नेक्स्ट आहे क्रिएट ॲरे विथ रेंज फंक्शन. आता रेंज फंक्शनला आपण स्टडी केलेलं आहे सगळ्यांनी पायथनमध्ये. आपल्यासाठी नंबर्स क्रिएट करायचं, नंबर जनरेट करायचा. तो आपण जेवढी त्याला लेंथ देणार तेवढी लेंथचा नंबर आपल्यासाठी जनरेट होतो. ठीक आहे. रेंज फंक्शनमध्ये 3 पॅरामीटर्स आपण स्टडी केलं होतं. रेंजमध्ये एक होता आपला स्टार्ट नंबर, आठवत असेल तुम्हाला. दुसरं होतं स्टॉप नंबर आणि एक होता आपला स्टेप काउंट. काय होतं? एक होतं स्टेप काउंट. ठीक आहे. आता कसे नंबर जनरेट होतात रेंज फंक्शनमध्ये? सपोज जर का मी दिलं रेंज 5 दिलं, बाय डिफॉल्ट व्हॅल्यूज किती जनरेट होणार? 0 पासून जनरेशन स्टार्ट होईल 1 4 पर्यंत. नेहमी जो नंबर देतो त्याच्यापेक्षा एक कमी कन्सिडर करायचं. स्टार्ट नंबर स्टॉप नंबर दोन्ही दिलं. सपोज देतोय मी 1,10. काय येणार? 1 पासून ते असं करत करत कुठपर्यंत येईल? 10 पर्यंत डेटा जनरेट होतील. हॅश रेंज 1,10, देतोय मी 2. आता कसे नंबर जनरेट होतील? 1 जनरेट होणार, त्याच्यानंतर 2 स्किप होईल, 3 कडे जाईल. स्टेप काउंट 2 घ्यायचं आहे 1 पासून. 4 स्किप होईल, 5 कडे जाईल. 6 स्किप होईल, 7 कडे जाईल. 8 स्किप होईल, 9 कडे जाईल. 10 पर्यंतच नंबर पाहिजे, सो 9 पर्यंतच पाहिजे होतं. स्टार्ट एंड नंबर काय 10, स्टॉप नंबर 10 आहे. एक कमी कन्सिडर करा तर 9 पर्यंत झाले, डेटा जनरेट झाले. कळतंय? तर रेंज फंक्शन तुमच्यासाठी काय करणार? नंबर जनरेट करणार. बरोबर, नंबर जनरेट करणार. आता त्याला आपण ॲरेमध्ये कसं राईट करतोय? नीट लक्ष द्या. ॲरेमध्ये त्याचा यूज आता कसा होणार? त्याच्या मदतीने तुम्ही 1D 2D 3D ॲरे क्रिएट करू शकता आणि जे रेंज तुम्ही देणार आहे त्या रेंजमध्ये नंबर जनरेट होतील आणि ते नंबर्स तिथं फिल केले जातील तुमच्या मॅट्रिक्स, तुमच्या ॲरेमध्ये. ठीक आहे. त्याला लिहिण्याची पद्धत आहे np.aRange. aRange दिलं 2 ब्रॅकेट्स. त्याच्या आतमध्ये तुम्ही पास करायचं असतं तुमचं स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर आणि स्टेप काउंट. सपोज मी इथं देतोय, काय देतोय? हाच व्हॅल्यू. प्रिंट करतोय A14 दिवसासाठी काय पर्यंत होणार? 13579 1D ॲरेमध्ये सक्सेसफुली स्टोअर झाला.
सपोज जर का तुम्हाला 2D ॲरेला क्रिएट करायचं, हा बाय डिफॉल्ट काय क्रिएट झालं तुमचा 1D ॲरे क्रिएट झालेलं आहे, येतोय लक्षात. आता आपण क्रिएट करतोय तुमच्यासाठी 2D ॲरे. काय देतोय ए इक्वल टू सेम राहणार एन पी डॉट ए रेंज, बरोबर. त्याच्या आतमध्ये मी व्हॅल्यू जनरेट करतोय 1,10. किती नंबर जनरेट होणार याच्यामध्ये एन पी डॉट ए रेंजमध्ये 1 to 9, म्हणजे टोटल 9 नंबर जनरेट होतील. स्टार्ट नंबर 1 आहे, 10 माझा स्टॉप नंबर आहे, तर स्टॉप नंबर 1 कमी लेस करायचं. आता एंड नंबर नेहमी 1 कमी कन्सिडर करतो ना आपण. नऊ नंबर्स इथं जनरेट होतील. आता मला काय करायचं आहे, याला 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर एक तुम्हाला अजून एक ॲट्रिब्यूट शिकवतोय, अजून एक फंक्शन शिकवतोय रिशेप नावाचं. रिशेपनी तुम्ही कोणत्या पण ॲरेचं डायमेन्शन चेंज करू शकता. मी इथं काय करतोय, हे नंबर जनरेट करणार आणि त्याला रिशेप करतोय. 1D बाय डिफॉल्ट आहे, 1D बाय डिफॉल्ट आहे पायथनकडे. इथं तुम्ही बघितलं असेल 13579 1D ॲरेमध्ये स्टोअर झालं, पण त्या 1D ला मला 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी इथं काय पास करणार, शेप पास करणार आहे 2D ॲरेचं. तर रोज इंटू कॉलम्स, 3 रोज आणि 3 कॉलम्स. आता नीट लक्ष द्या, इथं तुम्ही जे रोज आणि कॉलम्स साईज तुम्ही प्रोव्हाइड करताय 3 रोज 3 कॉलम्स रिशेपमध्ये, त्याला इंटू केल्यावरती काय येतंय 9. म्हणजे टोटल डेटा किती प्रेझेंट असणार आहे 2D मॅट्रिक्समध्ये 9 डेटा. तर इथं जेवढे नंबर जनरेट होत आहेत तेवढेच नंबर्स तुमचे मॅट्रिक्सचं फॉर्म असलं पाहिजे, मॅट्रिक्सची रेंज असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचा जो ॲरेचा शेप असेल तो शेप बेसिकली जेवढे नंबर जनरेट होत आहे तेवढंच तुमचा ॲरेचा शेप असला पाहिजे. हा जर का व्हायलेट झाला, म्हणजे सपोज जर का मी इथं 4 केलं तर 4 into 3 किती होतं 12 होत आहे, बरोबर. म्हणजे टोटल 12 जागा एम्प्टी माझ्या ॲरेमध्ये, 12 जागा एम्प्टी माझ्या ॲरेमध्ये. त्या 12 जागा कोण फिल करतोय, या रेंज फंक्शन फिल करतोय. बट रेंज फंक्शन नंबर्स किती जनरेट करतोय 9 नंबर जनरेट करतोय. तर 3 जागा माझी एम्प्टी राहील आणि मी एम्प्टी नाही ठेवू शकतो प्लेसेस ॲरेमध्ये. सो त्या केसमध्ये काय होईल, मला एरर शो होईल. म्हणून मला इथं काय द्यावं लागेल, प्लीज द्यावं लागेल. सक्सेसफुली तुमचा 2D ॲरे इथं क्रिएट झाला. त्याला जर का मी 4 केलं तर तुम्ही एररला पण फेस करा, व्हॅल्यू एरर. कॅन नॉट रिशेप ॲरे ऑफ साईज 9 इंटू शेप 3,4 स्पष्टतेने लिहिलंय. सेम तुम्हाला जर का 3D ॲरे बनवायचा असेल तर कशा पद्धतीने बनवणार, डॉट रिशेप त्याच्या आतमध्ये काय देणार तुम्ही, लेयर्स देणार. सपोज देतोय 2,3. हे सगळ्यांची मल्टिप्लिकेशन किती होणार, 2 into 2 4, 4 into 3 12. तर मला रेंज फंक्शनने किती व्हॅल्यू जनरेट केले पाहिजे, 12 व्हॅल्यू जनरेट केले पाहिजे. सो मी काय देतोय त्याला 0 पासून स्टार्ट कर आणि कुठं जाऊन एंड कर, 12 पर्यंत एंड कर. म्हणजे ऑटोमॅटिकली 12 नंबर्स माझ्यासाठी जनरेट होतील. स्टार्ट कुठून केलं आहे 0, तर 0 पासून स्टार्ट होईल, 0 इन्क्लुडेड आहे आणि 1 ते 11 जनरेट होत तर होणारच आहे. झाले 12 नंबर. इथं तुम्हाला दाखवलं होतं एरर येणं, त्याला परत 3 करा. सो तुम्ही बघू शकता कसं 0 पासून ते 11 पर्यंत नंबर जनरेट झाले आणि 3D मॅट्रिक्स इथं 3D ॲरे इथं क्रिएट झाला. 2D ॲरे क्रिएट झाला. 1D ॲरे तर बाय डिफॉल्ट होतच आहे. तुम्ही रिशेपला यूज नाही केला तर 1D ॲरे यूज आहे. रिशेपला यूज केलं तर 2D आणि 3D ॲरे तुम्ही क्रिएट करू शकता. आता तुमच्याकडे डेटा नसेल तर काहीतरी डेटा फिल करा बाय युझिंग रेंज फंक्शन.
चलो create array with random numbers असं पण कन्सेप्ट आहे आपल्याकडे. ॲरेला क्रिएट करा आणि रँडम नंबर्स त्याच्यामध्ये फिल करा. ठीक आहे. सो ते कसं करणार आपण आता, ॲरे 15 इक्वल टू np डॉट, आपल्याकडं फंक्शन आहे, आपल्याकडे एक लायब्ररी पण आहे रँडम नावाची, त्याला तुम्ही यूज करू शकता रँडम. ठीक आहे. त्या रँडममधून मी काय करतोय, RAND नावाचं फंक्शन आहे त्याला कॉल करतो, सिम्पल. आणि त्याच्या आतमध्ये पास काय करायचे, रोज आणि कॉलम्स. रोज आणि कॉलम्सचा डेटा तुम्हाला इथं काय करायचं आहे, पास करायचं आहे. सपोज 2D मॅट्रिक्स आहे तर रोज कॉमा कॉलम्सचा डेटा इथं पास होणार. 2D ॲरे आहे तर तुमचं रोज आणि कॉलम्सचं व्हॅल्यू इथं काउंट इथं पास होणार. सपोज मी देतोय 2,2, काय देतोय 2,2 प्रिंट करतोय. चेक करू शकता रँडम नंबर्स इथं काय झालेले, जनरेट झालेले. आणि बाय डिफॉल्ट हा जो तुम्हाला मी दाखवलेला आहे, हा कोणता होता तुम्हाला, रँडम डॉट RAND फंक्शन. ठीक आहे. हा बाय डिफॉल्ट 0 आणि 1च्या मध्येच नंबर्सला जनरेट करतो. कोणते पण रँडम नंबर्स 0 आणि 1च्या मध्ये हा जनरेट करणार. बिटवीन 0 अँड 1. बाय डिफॉल्ट नुसतं 0 आणि 1च्या मधूनच नंबर्स तुम्हाला जनरेट झालेले दिसतील. ठीक आहे. अजून एक आहे आपल्याकडं फंक्शन. ठीक आहे. पहिले तुम्हाला फंक्शन नाव दाखवतो, रँडम डॉट, कोणतं फंक्शन आहे तुमच्याकडे आता, रँडम डॉट, जसं तुम्ही हे लिहिलं होतं RAND, त्याच्यासोबत लावायचं आहे इंटिजर INT. हा झाला तुमचं फंक्शन. हा फंक्शन काय करणार, हा बेसिकली काय करत होतं, रँडम डॉट RAND फंक्शन, तो बेसिकली तुमच्यासाठी 0 आणि 1च्या मध्ये नंबर्सला जनरेट करत होतो. फक्त 0 आणि 1च्या मध्ये रँडम नंबर्स तो तुमच्यासाठी जनरेट करणार. बट हा काय करणार तुमच्यासाठी, इंट फंक्शन तुमच्यासाठी काय करणार, पूर्ण इंटिजर व्हॅल्यूज मधले कोणते पण रँडम नंबर्स तो आपल्यासाठी काय करणार, जनरेट करणार. साईज आपण देऊ शकतो, म्हणजे याच्यामध्ये एक स्पेसिफिक साईज आपण देणार, एक लेंथ आपण देणार. कशी देणार आपण ते पण आपण चेक करू. ठीक आहे. A इक्वल टू काय देतोय, np डॉट रँडम डॉट फंक्शनचं नाव ह्याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज पास करायचे, तुम्हाला स्पेसिफिक लेंथ द्यायची. सपोज मी देतोय 1,10, कॉमा करून मी आज देतोय ॲरेची साईज. आता सपोज जर का मला इथं 2x2च मॅट्रिक्स परत क्रिएट करायचं आहे तर मला इथं 2x2चा मॅट्रिक्सची लेंथ इथं पास करावी लागेल आणि ब्रॅकेटच्या आतमध्येच प्रिंट करतोय A तुमच्यासाठी. हे बघा 1 to 10 मध्ये कोणते पण 4 रँडम नंबर्स, इंटिजर नंबर्स त्यांनी जनरेट केले. परत रन करतोय, बघा परत व्हॅल्यूज तुमचे चेंज झाले. परत एकदा रन करतोय, परत तुमचे व्हॅल्यूज काही ना काहीतरी चेंज झाले. परत एकदा रन करून बघा 6695 आहे, आता काय झाले 9123 झाले. दोन्ही पण फंक्शन समजा रँडम डॉट रँड आणि रँडम डॉट रँड इन कसं तुमच्यासाठी
वेगवेगळे नंबर्स जनरेट करणारे रँडमली. हा तुमच्यासाठी बेसिकली बाय डिफॉल्ट 0 आणि 1च्या मध्येच नंबर जनरेट करेल. आणि रँडम डॉट रँड इट तुमच्यासाठी पहिले लेंथ तुम्हाला द्यायची 1 to 10 मी लेंथ दिलेली, ते 1 to 10 मध्येच तो नंबर जनरेट करणार. आणि इथं तुम्हाला साईज द्यायची की कोणता ॲरे तुम्हाला पाहिजे, बेसिकली 1D ॲरे पाहिजे, 2D ॲरे पाहिजे का 3D ॲरे पाहिजे, त्याचे डायमेन्शन्स त्याचं शेप इथं तुम्ही प्रोव्हाइड करा. अजून एक आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा काय करणार तुमच्यासाठी, बेसिकली तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स पण तुमच्यासाठी काय करणार, जनरेट करणार. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स. इम्प्लिमेंटेशन परत एकदा सेम, np डॉट रँडम डॉट साईज तुम्हाला प्रोव्हाइड करायची जशी वरती केली होती 2,2 बी, काय पॉझिटिव्हमध्ये तर काय निगेटिव्हमध्ये. चेंज होत राहणार कारण रँडम व्हॅल्यू जनरेट होत आहे. आता बघ 1.3 परत चेंज होते, असे तुमचा डेटा चेंज होत राहणार. या फंक्शनला आपण यूज करणार पुढं मॅथमॅटिक्समध्ये रँडम डॉट रँड एंडला, बेसिकली कारण हा जो व्हॅल्यू जनरेट करतोय तो बेसिकली एक स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनच्या फॉर्ममध्ये तो डेटा जनरेट करतोय. एक मॅथमॅटिक्समध्ये कन्सेप्ट आहे गॉसियन डिस्ट्रीब्युशन, त्याच्यामध्ये मीन तुमचं 0 असतो, स्टँडर्ड डेव्हिएशन तिथं 1 असतो. सो त्या केसेसमध्ये हा फंक्शन तुम्हाला युजफुल आहे. तिथं मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करेल या फंक्शनबद्दल. स्टँडर्ड डेव्हिएशनचं जेव्हा आपण कन्सेप्ट स्टडी करू, मीन मीडियन मोडचा कन्सेप्ट जेव्हा स्टडी करू तेव्हा आपण या फंक्शनला यूज करू. आत्ता फक्त अंडरस्टँड करा कसं रँडम इथं मेन कन्सेप्ट आहे. हा जो रँडम आहे हा हा बेसिकली तुमच्यासाठी नंबर्स जनरेट करतोय वेगवेगळ्या फॉर्ममध्ये. जिथं 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये बाय डिफॉल्ट नंबर जनरेट होतील, तुम्ही स्पेसिफिक लेंथ द्या त्यामध्ये नंबर्सला जनरेट करू. आणि निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या व्हॅल्यूज पण आपण जनरेट करू. जिथं की हे खूप लार्ज व्हॅल्यूज नसतात, हे तुम्ही बघू शकता हे 0 आणि 1च्या खूप जवळ आहे व्हॅल्यूज. हे जेवढे पण व्हॅल्यूज आहे हे सगळे व्हॅल्यूज 0 आणि 1च्या जवळ आहे. कधी तुम्ही रन करा तुम्हाला असं 10 पॉईंट नाही दिसणार एकदम सडनली, कधी चेक करू शकता तुम्ही. खूप रेअर केसेसमध्ये तुम्हाला हे असे नंबर्स दिसतील. ठीक आहे. 10 मध्ये पण असतात. जेव्हा आपण गॉसियन डिस्ट्रीब्युशनला स्टडी करू तिथं आपल्याला अजून अंडरस्टँड. अजून एक फंक्शन आहे क्रिएट ॲरे करण्यासाठी, लाईन स्पेस नावाचं. ठीक आहे. तुम्ही ॲरेला जर का तुम्हाला काही असा ॲरे क्रिएट करायचा आहे, आता लाईन स्पेसचं बेसिकली अर्थ काय, तुम्ही एक स्टार्ट नंबर देणार आणि एक स्टॉप नंबर देणार. याच्यामध्ये पण तुम्ही लाईन स्पेसमध्ये एक स्टार्ट नंबर देणार आणि एक स्टॉप नंबर देणार. चला एक कन्सिडर करू आपण, एक एक्झाम्पल कन्सिडर करू की याच्यामध्ये सपोज मी नंबर देतोय 1,10. तर पायथन 1 पासून ते 10 पर्यंतचे सगळे व्हॅल्यूज कन्सिडर करणार. इथं काही स्टॉप नंबर जो आहे तो लेस देन 1 कन्सिडर करायचा तसा काही कन्सेप्ट नाही आहे, तो फक्त रेंज फंक्शनमध्येच कन्सेप्ट होतो. बरोबर. इथं लाईन स्पेसमध्ये 1 पासून ते 10 पर्यंतचे सगळे व्हॅल्यूज आपण कन्सिडर करणार. सपोज 1,2,3 असं करत करत आपण 10ला सुद्धा इन्क्लुडिंग केलं, 10 सुद्धा आपण इथं काय करणार, कन्सिडर करणार. म्हणजे 1 ते 10 पर्यंत टोटल आपल्याकडे किती व्हॅल्यूज आहे, 10 व्हॅल्यूज आहे. बरोबर. आता लाईन स्पेस काय सांगतोय, बेसिकली मला असे नंबर्स
पाहिजे ज्या दोन नंबर्समध्ये सेम डिफरन्स असणार आहे. म्हणजे की लाईन स्पेसमध्ये मी पहिले रेंज तर दिलेली आहे 1 ते 10 नंबर्स घ्या, पण ते 1 ते 10 नंबर्समधून त्या 1 ते 10 नंबर्समधून काही स्पेसिफिक नंबर्स सिलेक्ट करायचे. सपोज मी इथं कॉमा करून देतोय 5. नीट लक्ष द्या, इथं मी आता टोटल किती व्हॅल्यूज दिलेले 1, 10, 5. म्हणजे मी काय सांगतोय या 1 ते 10 मधून फक्त 5च व्हॅल्यूज जनरेट करा. 1 ते 10 मधून फक्त 5च व्हॅल्यूज जनरेट करा. पण कोणते 5 व्हॅल्यूज? ज्या असे 5 व्हॅल्यूज जिथं दोन डेटाच्या मध्ये दोन व्हॅल्यूजच्या मध्ये सिमिलर डिफरन्स असेल. सो पायथन आता हे जे व्हॅल्यूज आहेत ते कसे जनरेट करणार? नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिला नंबर तर बाय डिफॉल्ट 1 असणार आहे. 1 पासून स्टार्ट होत आहे. कॉमा करून मी काय देतोय 3.25. आता 3.25 आणि 1 मध्ये कोणता डिफरन्स आहे? अजून एक येतोय 5.5. 5.5 आणि 3.25 मध्ये काय डिफरन्स आहे? कितीचा डिफरन्स येतोय बेसिकली? 3.25 आणि 1 जर का मी 3.25 मायनस 1 केलं तर काय डिफरन्स येतोय? 2.25 चा येतोय. टू 2.25 चा डिफरन्स येतोय. सेम जसंच 5.5 आणि 3.25 ला मी जर का मायनस केलं 5.5 मायनस 3.25 तर किती डिफरन्स येतोय? परत 2.25 चा डिफरन्स येतोय. सो असे 5 नंबर्स जिथं प्रत्येक दोन डेटाच्या मध्ये सिमिलर डिफरन्स ऑकर होतो. प्रत्येक दोन डेटामध्ये सिमिलर डिफरन्स ऑकर होतो. आता जर का मी असं कोणत्या नंबरमधून 5.5 ला मायनस करू जिथं मला परत आन्सर 2.25 येईल? 7.75 करू शकतो मी. आणि मग राहिला कोणता 10. किती व्हॅल्यू जनरेट केली मी? 5च व्हॅल्यू जनरेट केली. 1, 3.25, 5.5, 7.5 आणि 10. ठीक आहे. सो ॲरे 16 इक्वल टू कसं इम्प्लिमेंट करणार याला? np डॉट लाईन स्पेस. ठीक आहे, np डॉट लाईन स्पेस म्हणून त्याच्या आतमध्ये टोटल किती व्हॅल्यूज? 3 व्हॅल्यूज 1, 10, 5. लक्ष द्या. बघू शकता कसे ॲरेज मध्ये आता व्हॅल्यू जनरेट आहे. 1 पॉईंट, 3.25, 5.5, 7.75 आणि 10. तेच व्हॅल्यू जे मी इथं तुम्हाला मांडून दाखवले. चेंज करा ह्याला. 6 व्हॅल्यू मला पाहिजे असते. आहे का तसं ऑपरेशन्स परफॉर्म? 6 व्हॅल्यूज त्यांनी इथं. ओके. सो बघा 6 व्हॅल्यूज त्यांनी काढून दिलेले बरोबर. 10 जर कमी करतोय तर काय देतोय तो? बरोबर 1 ते 10 देऊन टाकतोय. प्रत्येक याच्यामध्ये 1 चा डिफरन्स आहे. 2 आणि 1 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. 3 आणि 2 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. 4 आणि 3 मध्ये 1 चा डिफरन्स आहे. 5 आणि 4 मध्ये पण 1 चा डिफरन्स. सो अशा पद्धतीने तुम्ही ॲरे क्रिएट करू शकता. सो जेवढे माझ्याकडे फंक्शन्स होते, मेथड्स होते ते सगळे तुमच्या समोर मांडले. रँडम असतील, रेंज फंक्शन असतील, लाईन स्पेस असतील, झिरोज आणि वन्सनी फिल करायचं असेल, आय आणि आयडेंटिटी तुम्हाला दाखवलेलं आहे, एमटी तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून काय दाखवलं मी तुम्हाला? फुल नावाचं पण एक फंक्शन मी तुम्हाला दाखवलं होतं. सो असे बरेच फंक्शनचा यूज करून तुम्ही तुमचे ॲरेज क्रिएट करू शकता 1D, 2D आणि 3D फॉर्मॅटमध्ये. त्याच्यासोबत मी तुम्हाला ndim नावाचं फंक्शन दाखवलेलं आहे जे की तुम्हाला डायमेन्शन फाइंड आउट करून देते की तुमचा ॲरे कोणत्या डायमेन्शनमध्ये. तुम्हाला रिशेप नावाचं फंक्शन कसं अप्लाय करायचं ते दाखवले. डॉट रिशेप आणि त्याच्यामध्ये तुमचं शेप द्यायचं आहे ॲरेचं. तुम्हाला nd मीन म्हणून पण एक फंक्शन दाखवलेलं आहे. n डायमेन्शनल मीन. n डायमेन्शनल मीन म्हणजे काय? त्याच्यामध्ये तुम्ही जो नंबर देणार त्या नंबरमध्ये तुमचा ॲरे बनून जाईल. तेवढ्या डायमेन्शनमध्ये तुमचा ॲरे क्रिएट होईल. डेटा टाईपचं सुद्धा मी तुम्हाला चेंज करायचं सुद्धा मी तुम्हाला फंक्शन ॲट्रिब्यूट तुम्हाला दाखवलं. डी टाईप इक्वल टू तुमचा डेटा टाईप तिथं पास करा. INT, फ्लोट, स्ट्रिंग आणि बुलियन. असे तुम्हाला वेगवेगळे ॲरेज क्रिएट करण्याचे मेथड्स तुमच्यासमोर मांडले. आता उद्या आपण फक्त मेथड्सवरती फोकस करू. अजून काही फंक्शन्स आपण इथं अप्लाय करू शकतो. जसे डी टाईप तुम्हाला दाखवलं, n डायमेन्शनल मीन तुम्हाला दाखवलेलं आहे, ndim सारखं तुम्हाला
ॲट्रिब्यूट दाखवलेले आहेत ते सगळे ॲट्रिब्यूट्स आपण आता इथून पुढं रन करू. ठीक आहे, लक्षात घ्या व्यवस्थितपणे, रन करा सगळे कन्सेप्ट्स व्यवस्थितपणे, सगळे फंक्शन्स लक्षात घ्या. जेवढं नमपाय तुम्हाला डीपमध्ये शिकवता येईल तेवढं नमपाय जाऊन मी तुम्हाला डीपमध्ये एक्सप्लेन करतो. जेवढे फंक्शन्स ॲट्रिब्यूट्स मेथड्स मला माहीत असतील ते सगळे तुमच्यासमोर मांडून ठेवा. पुढे आपल्याला अजून फंक्शन्स शिकायचे, मीन, सम, मॅक्झिमम, मिनिमम, मीडियन, मोड, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स, असे बरेच फंक्शन्स आहेत. ते काय बेसिकली ते पण आपण शिकू. त्याच्या मागचं मॅथमॅटिक्स आपण अंडरस्टँड करू, काय डिफाईन करणार आहे ते बेसिकली ते फंक्शन्स ते समजून घेऊ. नंपाय नंतर आपल्याला मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी सारखे कन्सेप्टसुद्धा एक्सप्लोर करायचे. नंपायला यूज करून आपण कसं त्याच्यावरती सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू ते पण चेक करू आपण. ठीक आहे, अंडरस्टँड करा. काय क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील तर विचारा. माझी पाय दुखत आहे, बस. ठीक आहे, समजलंय सुमित, गायत्री, गौरी? तुम्हाला वेगवेगळे फंक्शन्स दाखवले ॲरे क्रिएट करण्याचे. सगळे फंक्शन्स रन करून बघा तुमच्या एंडनी. काय डाऊट असेल तर सांगा. प्रेझेंटी ऑन केली आहे, लावून घ्या. काय क्वेश्चन्स असतील तर विचार.